ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर नेमकं ते रिझल्ट ओरिएंटेड काय असतं? आता मी आपल्याला सांगितलं की मी तुमच्या मनातलं एखादी गोष्ट ओळखतो आणि ती ओळखली, तुम्हाला आनंद वाटतो आणि तुम्हाला पटकन विचारता कसं 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 काय हो असं विचारता. पण मी म्युझिक वाजून दाखवतो विचारत नाही तुम्ही की हे कसं कसं वाजवलं. पण जादू केल्यानंतर ही कशी किंवा ते कसं असे प्रश्न उद्भवतात. तुमच्या बुद्धीला चालना मिळते, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मोटिवेशनल शोज मी करतो, उदाहरणार्थ एक्सलन्स, अगदी सुरुवातीला मी उत्कृष्टता म्हणजे हा एक्सलन्स, तर एक्सलन्स मध्ये शो असेल तर मी 10-15 लोक स्टेजवर बोलतो. त्यातले कंपनीचे एमडी असतात, व्हाईस प्रेसिडेंट असतात, मार्केटिंग चीफ असतात. त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही एक अल्फाबेट्स आहेत, ह्या अल्फाबेट्स मधलं कुठलेही अल्फाबेट्स उचला आणि एक सगळे एका लाईन उभे राहा आणि आपले अल्फाबेट्स ओपन करा. त्याच्यावर अक्षर येतं एक्सलन्स. आणि मी सांगतो की आजच्या शोची सुरुवात आपली एक्सलन्स या थीमवर असणार आहे. तुम्ही ते सिलेक्ट केलं, ती थीम आपल्या शोची आहे. आणि मग आयुष्यात एक्सलन्स कसं मिळवायचं ते सगळे पुढचे प्रयोग त्याच्यावर असतात. आणि मग ते एक 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 उदाहरण देऊन मी सांगतो की फोकस कसं करायचं. मग जर तुम्ही फोकस नसलात तर तुम्ही तिथे पोहोचतच नाही, त्या गोलपर्यंत तुम्ही पोहोचत नाही. एफ स्टँड, मग पहिला प्रयोग माझा एफ वर घेतो, दुसरा प्रयोग मी एफ वर घेतो की एफ स्टँड फॉर फोकस. अशा प्रकारचे प्रयोग असे लिंक होत जातात आणि लोकांना असं वाटतं की हे नुसते जादूचे प्रयोग नाहीये. म्हणजे एक्सलन्स कडे नेणारे कोणते गुण? असे ते सगळे गुण असतात. फास्टर, अनदर एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल आहे फास्टर. एफ स्टँड फॉर फोकस अगेन, ए स्टँड फॉर अग्रेसिव्ह, एस स्टँड फॉर स्पीड, स्पीड असला पाहिजे त्या कामासाठी. टी म्हणजे टीम वर्क, मग ई म्हणजे एक्झिक्यूट करणं आणि आर म्हणजे रिवॉर्ड्स. हे सगळे असे एक 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 पॉईंट त्याच्यावर मी असे सेट करतो आणि तो शो सर्वसामान्य जादूगारासारखा न करता असा वेगळा फंटास्टिक असे जोडून गुंफून मोटिवेशनल तो करतो आणि लोकांना ते हवं असतं. पण मला इथे एक सांगा, तुमच्या आयुष्यात तुम्ही परदेशी गेलेत आणि परदेशी मान्यता पावलेत. तो एक अपघात होता, गोड अपघात. आणि कॉर्पोरेट मध्ये पण तुम्ही प्रसिद्ध पावलेत, तोही अपघात होता. तो पहिला अपघात आधी सांगा. मी असं ठरवलं होतं की कॉर्पोरेट मध्ये जायचं किंवा स्टेज शोज करायचे. मला परदेशीचा आधी सांगा. परदेशीचा अनुभव असा आहे, अत्यंत खरोखर मला त्या दिवसापासून मला असं वाटायला लागलं की आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात जादू असते आणि ती जादू कधीतरी घडते. कधीही विचार केला नव्हता की आपण विदेशात जायचं, शो करायचा, माहीतच नाही कसं जायचं, कुठे तिकीट काढायचं हे माहित नाही. अचानक पासपोर्ट मात्र होता, कारण ते बेसिक कामं असतात, पासपोर्ट, रेशन कार्ड, तुमचं लायसन्स, मराठी माणूस सर्वसाधारण ते सगळं काढून ठेवलेलं असतं. कुठेतरी होप्स असतात की कधीतरी आयुष्यात कधी ती येईल म्हणून ते तयार ठेवलं होतं. जादूची तयारी. अचानक एक दिवस एक माणूस माझ्या घरी आला, बडबड 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 असं लाऊड इंग्लिश जे बोलतात ना, जे इंग्लिश ऐकलं तर दोन कानाखाली खेचाव्यात असं इंग्लिश तो बोलत होता. म्हणजे भारतीय होता? हो, मुंबईचा. आणि चपला पायात नाही, तुटक्या चपला म्हणा, अंगावर धड कपडे नाही. आणि मला म्हणाला की फ्रान्स जाणे का, पहिला प्रश्न. त्याच्याकडे बघून वाटलं नाही का? माझ्याबरोबर एक कॉर्डिनेटर होता अविनाश नावाचा. अविनाश म्हणाला, सर इसको कटा दू? नहीं. अविनाश, एक बात हमेशा याद रखो, जो लोग सक्सेसफुल है वो छोटी सी बात जो है वो कभी नजरअंदाज नहीं करते. क्या फर्क पड़ता है, वो पैसे मांग रहा है आपके पास, कुछ नहीं मांग रहा है, काही मागतच नाही तो आपल्याकडे. करेक्ट. तो उलट आपल्याला देण्यासाठी आलाय असं म्हणतोय, तर आपण हो म्हणायला काय हरकत आहे. मी हो म्हणतो, म्हणाल तुम्ही आत बसा. आणि त्याने मला बळजबरी नाही आत बसवलं, पण त्याला मी सांगितलं की याला तू हाकलू नकोस. हो सांगितलं. आणि त्या माणसाला रस्त्यात व्हीटी स्टेशनला कुणीतरी एक परदेशी पर्यटक भेटला होता आणि त्या पर्यटकाने त्या माणसाच्या खिशात एक कार्ड दिलं होतं की हे कार्ड घे, आय एम इन सर्च ऑफ अ गुड मॅजिशियन, यू आर इन इंडिया बट माय टाइम इज ओव्हर, आय हॅव टू लिव्ह नाव, सो विल यू प्लीज डू दिस फेवर फॉर मी. आणि या माणसाला माझी ओळख नव्हती. त्याने कुठेतरी फोन केला आणि सांगितलं की चांगला जादूगार कुठे रे बाबा. तर त्याला माझा पत्ता कुठे दिला, किंवा जस्ट डायलला त्यांनी फोन केला असेल किंवा कुठेतरी फोन केला असेल. त्याने माझा पत्ता मिळवला आणि तो माझ्याकडे आला. त्याच्या आधी तो आणखी एका जादूगाराकडे जाऊन होता. ते दोन फरक त्यांनी बघितला
आणि त्यांनी त्याचं असं निश्चित होतं की आपण हाच माणूस आपल्याला पाहिजे आणि दिस इज द राईट पर्सन. तिथून तो माझा प्रवास सुरू झाला. फ्रान्सला गेला. पहिला किती देशांमध्ये आपल्या कर्त दाखवलंय? 22. सर्व युरोपियन, स्कॅन्डिनेव्हियन, सगळं झालंय. पण मला सांगा दुसरा अपघात काय होता कॉर्पोरेटचा? हा, कॉर्पोरेटचा अपघात पण फार फंटॅस्टिक. परत पुन्हा ते वाक्य रिपीट करतो मी की जादू आहे, फक्त ती आपल्याला कळत नाही कधी घडली ती आणि समजत नाही. शो मध्ये पण तसंच होतं आणि आयुष्यात पण तसंच होतं ऍक्च्युली. सतीश, मी आता कॉर्पोरेटचं तुम्हाला विचारलं, पण ते कॉर्पोरेटची जादू आणि प्रत्यक्ष जादू जी तुम्ही करता त्या संदर्भातलं सगळं बोलणं जे आहे ते आपण उद्या करूया. आज आपण इथेच थांबतो.